नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्लॉग या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. आणि ही व्हाईट सँड इथं संपते आता. अच्छा पाणी दिसतं त्यावरती एक सुंदर छोटस मंदिर दिसतं. सनसेट होतं आता. सँड आहे. श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि आरावी यानंतर नंबर होता तो दिव्या आगारचा. या ट्रिपचा शेवटचा स्टॉप आणि आमचे मुक्कामाचे ठिकाण होते नेचर व्ह्यू कॉटेज. पत्ता आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. अतिशय सुंदर अशा फुलांनी सजवलेल्या कमानीतून आपण प्रवेश करतो आणि छानशा चिक्कूच्या झाडाखालून आपण आतमध्ये पोहोचतो. सुंदर अशा वेली व झाडे स्वागतासाठी सज्जच असतात आणि आपल्याला दिसतात रूम्स. सध्या तरी येथे 4 AC रूम्स असून दर व नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डाव्या बाजूला दिसतायत ती टिपिकल कोकणी झाडांची बाग. इथे खेळायला कॅरम व झोका सुद्धा आहे. लहान मुलांसाठी घसरगुंडी, झोका व इतर साहित्य देखील आहे. आता पाहूया रूम. सुंदर व नीटनेटकी AC रूम आपल्याला पाहायला येथे मिळेल आणि तीही सुविधांनी परिपूर्ण असलेली. यानंतर एक सफर घेतली या बागांमध्ये. हा शेणाने सारवलेला रस्ता पाहून लहानपणीची व गावाकडच्या जुन्या घराची आठवण झाली. मुलांनी मस्त देवगड हापूसवर झोक्याचा आनंद घेत ताव मारला. या फणसाचे आकर्षण काही संपता संपेना. मग बसलो झोक्यावर आणि मस्त आराम केला. इथे जेवण सुद्धा अगदी उत्तम व गरम गरम होते. यासोबतच आस्वाद घेतला तो सोलकढीचा. फिश फ्राय हे एकदम फ्रेश आणि उत्तम होते. कोकणी माणूस राजा माणूस असतो याचं कारण म्हणजे यांनी जपलेली नैसर्गिक संपत्ती. उदाहरणच बघा ना, सिमेंट विटांचे कट्टे बांधणारे आपण, नारळांच्या फांद्या टाकून आणि माती साठवून जगणारी ही कोकणी माणसं. संध्याकाळ व्हायला लागली आणि आता आम्ही आलो 2 अप्रतिम व कधीही न ऐकलेले बीच एक्सप्लोअर करायला. वेळासागर आणि आडगाव. ऊन जास्त होते आणि संध्याकाळ होणारच होती, पण वेळासागर ते आडगाव हा रस्ता अगदीच सुखद व लक्ष वेधून घेत होता. या बोटी जेव्हा आम्ही पाहिल्या आणि जवळ जायला लागलो तेव्हा प्रत्येकाची एकच रिॲक्शन होती, सुंदर व मस्त.
गाडी पार्क करून खाली उतरताच अनुभव आला तो एक विहंगमय दृश्याचा. आडगावमध्ये असणारा हा बीच तरंगणाऱ्या बोटी, काळा खडक आणि कोकणातील हळदींचे टेकडीवरून कानावर पडणारे संगीत एकच पोस्टर सारखे फील देऊन गेले. आणि आता वेळ होती सनसेट पाहायची, तेही एका हिडन जेम बीच वरून. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि एक हिडन जेम आम्हाला सापडलाय. दिव्यागर पासून एक 8 ते 9 किलोमीटर दूर आम्ही आलोय आणि हा बीचचं नाव आहे वेळा सागर. आता सनसेट व्हायला आलाय, अजिबात गर्दी नाही आहे, थोडीफार लोक आहेत. सनसेट व्हायची वेळ जवळ आली. आता काही लोक, काही मुलं इथे क्रिकेट खेळतात. आमचा आता सुद्धा खेळायचं इझी झालाय, तोपर्यंत आपण व्हिडिओ शूट करून घेऊया. खूप छान बीच आहे, खडक आहे इथं, फोटोशूटसाठी पण आपण येऊ शकतो. खूप काळा खडक असा आहे इथं आणि व्हाईट सँड आहे, एकदम छान सँड आहे इथली, आपण पाहू शकता. आणि सनसेट माझ्या अंदाजे तरी हा बेस्ट सनसेट होईल असं वाटतंय, कारण की खूप छान इथे वातावरण झालेलं आहे सध्या. लोकेशन पुन्हा एकदा सांगतो, लोकेशन आहे दिव्यागर पासून 9 किलोमीटर दूर वेळा सागर पाशी आलोय. इथून थोड्या वेळापूर्वी आता ऊन होतं, आम्ही थोडं पुढून आलो, तिथे एक बंदर दिसलं. तर बंदराचं नाव मी सांगतो तुम्हाला, बट ते पण खूप छान होतं. तिथे खूप साऱ्या बोटी होत्या, त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो. आणि अजून एक सरप्राईज इथं मिळालंय, ते आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही व्हाईट सँड इथं संपते. आता व्हाईट सँड पासून हा काळा खडक चालू होतोय. समोर सूर्य दिसतोय, ह्या साईडला बीच दिसतोय आपल्याला, आणि हा रस्ता आहे. रस्त्यापासून खूपच जवळचा हा बीच आहे आणि इथून खडकातून आता आपल्याला जायचंय. खडक सुद्धा खूप छान आहेत, त्याच्यावरती सोनेरी किरण आता पडत आहेत आणि स्वच्छ पाणी दिसतंय, पाहू शकता. इथं पाणी आहे, पाणी एकदम स्वच्छ आहे. आणि हे मंदिर जे आपण पाहण्यासाठी इथं आलोय, खूप छान दगड आहे इथं. त्या दगडावरती एक सुंदर छोटस मंदिर दिसतंय आपल्याला. वा, चप्पल काढली तरी चालते इथं, क्लीन बीच असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं लिहिलेलं दिसतंय गिरोबा प्रसन्न, गिरोबाचं मंदिर आहे. आणि हा झेंडा आणि खूप छान खडक आहे. आपण गोल फिरून पाहूया मंदिर. आपण पोहोचूया दुसऱ्या लोकेशनला. मला थोडे पक्षी दिसतात तिकडे दूर या साईडला, मी झूम करण्याचा प्रयत्न करतो. इथे मला थोडे पक्षी दिसतात आता. तर आपण, हे थोडं दूर आहे, मी प्रयत्न करतो लवकरात लवकर तिथं पोहोचण्याचा, जेणेकरून ते पक्षी जाऊ नयेत. इथे सॉफ्ट वाळू आहे, इथं सँड खूप सॉफ्ट आहे. थोडा जरी पाय ठेवला तर हे बघा, जेवढे लोक इथे चाललेत सगळ्यांच्या पायाचे ठसे इथं पडलेले आहेत. याच्यावरून तुम्ही या वाळूचा प्रत्यय तुम्हाला आला असेल. खूप सॉफ्ट सँड आहे आणि थोडीशी ओली सुद्धा आहे. पण या पावलांवरून एक दिसतंय, जास्त लोक इथं आलेली नाही आहेत, कारण की माझ्या प्रत्येक पावलाला ही रेती खाली जाते. जसं तुम्ही आता पाऊल खुणा बघू शकता. हाच फायदा असतो शांत बीचवर येण्याचा. जसं की मी तुम्हाला आता दाखवलं होतं, आपण जवळ पोहोचतोय पक्ष्यांच्या. माहीत नाही मला की मी ते कॅप्चर जवळ करू शकतो की नाही. तर सध्या समोर आपल्याला दिसते ती टेकडी, त्या टेकडीच्या पलीकडे दिव्यागर आहे, तिथं आम्ही आज स्टे केलाय. दरवेळेला मी 5 ते 6 वेळा दिव्यागरला येऊन गेलोय आणि 5 ते 6 वेळा स्टे पण केलेला आहे दिव्यागरमध्येच. पण यावेळेला म्हणलं स्टे करूया दिव्यागरमध्ये, पण काहीतरी नवीन शोधून काढूया. आणि हा खूप छान बीच आहे ॲक्च्युली. नेक्स्ट टाइमपासून मी तर म्हणेन की मला हा प्रेफरेबल असेल, कारण की दिव्यागरपेक्षाही स्वच्छ, क्लीन
आणि इथं लोकांची रेलचेल पण नाही आहे. मुंबई पुण्याची खूप लोक दिव्यागरला येत असतात आणि स्टेला राहण्याचे प्रॉब्लेम आणि मग बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत की खूप गर्दी असल्यामुळं ट्रॅफिक पण कधी कधी जाम होतं आणि आपण एवढं दगदगीच्या वातावरणातून आलेलो असतो आणि मग थोडं हेक्टिक होतं. एक अर्धा पाऊण तास तिथं निघून जातो. मी प्रेफर करेन की तुम्ही एकदा व्हिजिट करून बघा आणि तुम्हाला नेहमी माझं एकच म्हणणं आहे की हेच मी तुम्हाला सजेस्ट करत राहीन. नवीन नवीन बीच त्यातून तुमचा जो प्रेफरन्स असेल तो तुम्ही पाहू शकता. खूप छान सनसेट होतं. आता सनसेटचीच वाट पाहत होतो आपण. खूप छान सनसेट होतं. क्लिअर व्हाईट सँड बीच आणि त्याच्यामध्ये असणारा खडक त्याला अजूनच खूप छान स्वरूप आणतं. 2 मिनिटं असं वाटतच नाहीये की मी कोकणात आहे. ॲक्च्युली हा बेस्ट व्ह्यू आहे. मी मगाशी जिथं होतो तिथून एवढा व्ह्यू दिसत नव्हता, बट आता त्या पक्ष्यांच्या मुळे मी इकडं आलो ॲक्च्युली. वाव, पक्षी आपल्या दिशेने यायला लागलेत. आपण कॅमेरा सेट करण्याचा प्रयत्न करतोय सध्या आणि सनसेट दिसतोय आपल्याला आणि आपल्याला पाहायचे ते पक्षी. आणि थोडंसं झूम करून बघतो, मी ट्राय करतो की हे पक्षी आपल्याला दिसणार आहेत का. वेमध्ये त्यांना कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तर स्टॅबिलिटी मॅटर करणार आहे. आणि हे पहा, हे आहेत पक्षी जे आपल्याला पाहायचे होते. आणि थोडंसं अजून झूम करून बघूया पक्षी दिसत आहेत का. पुरा होत आता. मी आता इथे बसलेलो आहे आणि आपण कॅप्चर करतोय हे पक्षी. आपण पाहू शकतो मागे पक्ष्यांच्या मागे लाटा येतात. वाव, आता आपल्याला सापडलेला आहे परफेक्ट शॉट. समुद्राच्या लाटेप्रमाणे जीवन आपण जगत राहावे. पायाखालची वाळू वाहून गेली तरी पाऊल पुढे टाकत राहावे. सूर्याने जरी निरोप घेतला तरी सूर्योदयाची आशा बाळगत जगावे. किनाऱ्याप्रमाणे आधार देऊन सहकार्य सर्वा करत जावे. तर या कोकण ट्रिपचा शेवट आपण याच बीचवर करून आपणासाठी घेऊन येतोय माझ्या शहरातील म्हणजेच राजधानी सातारामधील सुंदर ठिकाण लवकरच. स्टे ट्यून्ड. चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये सांगा.